तरच आम्ही प्रयागराजला जायला निघालो आहोत, बट खूप वेटिंग करावं लागलं ट्रेनमध्ये बिकॉज आमची ट्रेन पूर्ण 3 तास लेट झाली. फायनली आमची ट्रेन मस्त चालू झाली आणि तुम्ही बघू शकता साईडचा सीन. माय गॉड, जस्ट अवेसम. जर तुम्ही काशीला जाणार असणार तर रात्री तिथं नक्कीच स्टे करा आणि तिकडे बघा ना, रात्रीचा व्ह्यू खूप जबरदस्त छान आहे. तो निघावंसं नाही वाटणार तुम्हाला. तर फायनली आम्ही प्रयागराजला पोहोचलो आहोत आता आणि आता वाजले आहेत 11, 11:30 वाजले आहेत. तर येस, तुम्ही बघू शकता आजूबाजूचं वातावरण कसं होतं ते. तर मग आम्ही पोचलो आणि त्यांच्याकडे आम्हाला जायचं होतं स्नान करायला. येस, तर मग आता सगळे आम्ही मस्त आमची बॅच जी होती पूर्ण रेडी झाली स्नान करण्यासाठी. तर आम्ही पूर्ण रेडी झालो आहोत. तर आता आम्ही जात आहोत घाटाकडे. तर क्राऊड आहेच, तुम्ही बघू शकता. फायनली आम्ही घाटाकडे पोचलो. मस्त रेडी झालो की जायचं आहे पाण्यामध्ये. पाणी खूप गार आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्ही जाऊ नका. पहिले थोडं पायांना भिजवा, देन थोडं स्वतःला टेम्परेचर तुमचं मॅच करा बॉडीचं आणि मस्त पाण्यात जा. खूप गार आहे. खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी. मस्त डुबकी मारली एकत्र, मस्त लॉर्ड्स फोटो काढले अँड येस, गंगा मातेचा जयघोष करत आम्ही मस्त डुबकी मारली. मग स्नान घेतल्यानंतर रेडी झालो आणि आता आम्ही जाणार आहोत. मस्त जे काही आजूबाजूचा जो एरिया आहे तो कव्हर करायचा आहे, बघायचा आहे. तर मग आम्ही आमच्या स्टेंटला न जाता आम्ही इथून परस्पर गेलो आणि येस, तिकडे तुम्हाला ठिकठिकाणी प्रसाद वाटप होईल. सो डोंट वरी, त्या बाबतीत तुम्हाला कुठेही खायला मिळणार. आमची जी सवारी चालली आहे ती आहे सोमेश्वरनाथ मंदिर या ठिकाणी जात आहोत. आणि येस, मंदिर खूप छान आहे आणि आम्ही गेल्या मस्त आम्हाला आरती पण सापडली गाईज. अशा प्रकारे आम्ही आरतीचा आस्वाद घेतला आणि सगळ्यांसाठी प्रार्थना केली, तुमच्यासाठीही केली आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. तर येस, हे सगळे मंदिर तिथल्याच मंदिरातले आहे. सो आय कॅप्चर ऑल द थिंग्स हिअर. आणि खूप क्राऊड तर आहेच प्रत्येक ठिकाणी. नाव नेक्स्ट आम्ही जात आहोत जे आम्हाला रस्त्यामध्ये लागणार आहे ते. तर येस, थोडा एनर्जी बूस्टर पण घेऊया. मग मी ज्यूस घेतला. तर चला मग आता परत आपण जाऊया, मध्ये काही स्पॉट आहेत ते बघूया. आणि नेमकं ह्या दिवशी मिनिस्टर्स येणार होते, त्यामुळे पूर्ण पॅक झाला पूर्ण रस्ता आणि देर इज नो व्हेकल की ते आम्हाला ड्रॉप करतील त्या पर्टिक्युलर प्लेसला. तर आम्ही जे पण काही होतं ते गुगल मॅप लावून वॉकिंग करत गेलो. तरच क्रिशा वॉज विथ मी. सो वी बोथ वेंट टुगेदर. आणि यस, बिचारे हे जे डॉग्स होते त्यांनी पण आम्हाला फॉलो केलं, ते पण आमच्यासोबत आले मस्त. आणि मग आता हे जे एक मंदिर आहे तर आम्ही गेलो. तर जे ठिकठिकाणी मंदिर होते वी कवर्ड. प्राचीन वेणू माधवजी यांचं मंदिर. तर तुम्ही बघितलंच असणार की तुम्ही प्रयागराजला जाता आहेत तर ह्या खूप साऱ्या मंदिरांचं तिथं तुम्हाला लोकेशन्स आणि नावं असतील की तुम्हाला तिथं व्हिजिट करायला पाहिजे. तर गाईज, वी वर लकी की आम्ही खूप कव्हर केलं. आणि तुम्ही ही क्राऊड बघू शकता. ही क्राऊड का आहे इथं, तर मिनिस्टर्स येणार होते त्यामुळे पूर्ण जो ब्लॉग झालेला होता क्रिएट. तर मग मोस्ट ऑफ दी आम्ही वॉकिंगच केलं आहे गाईज. मीन्स इतकं वॉकिंग केलं आहे की मोर दॅन 50 किलोमीटर्स वी वॉक दॅट डे, इवन सेकंड डे ऑल्सो. तर यस, ती की मेंटॅलिटी कॅपॅसिटी ठेवा की हाऊ टू कम्प्लीट माय एनी हाऊ कंडिशन देन हाऊ टू मस्ट वॉक. नाव वी रीच हिअर शिवालया पार्क, दॅट मोस्ट अट्रॅक्टेड एरिया हिअर. तर शिवालया पार्कमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं काउंटरकडे. पर पर्सन 50 रुपीज द्या चार्ज. सो इकडे जे आहे ते 12 ज्योतिर्लिंगांचं पूर्ण इथं ते सेटअप केलं गेलं आहे आणि गाईज इट्स वंडरफुल. शिवालय पार्क हे महाकुंभासाठी येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. 12 ज्योतिर्लिंगे आणि सर्व मोठी शिव मंदिरे एकाच ठिकाणी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि हे जे शिवालय पार्क आहे ते अरलच्या दिशेने बांधले गेले आहे, अरल घाटचे यांच्याकडे. आणि यावर किती रुपये खर्च झाले आहे माहिती तुम्हाला? 17 कोटी रुपये खर्च झाले आहे. आणि त्यामध्ये 300 टनाहून अधिक लोखंडी स्क्रॅपचा समावेश केला गेला आहे यासाठी. तर तुम्ही बघू शकतात गाईज किती क्रिएटिव्हिटी आहे यामध्ये. तर इथं तुम्हाला बोटिंग पण मिळते, फूड झोन आहे, किड झोन आहे. अँड आय हर्ड लाईक दिस की हे बनवण्यासाठी
फक्त 4.5 महिने लागले आहेत. 4.5 महिन्यामध्ये इतकं त्यांनी सुंदर उभारलं आहे. तर हे बनवण्यामागे 22 कलाकार आणि 500 मजुरांचा सहभाग होता. त्यांना खूप खूप नमन आणि थँक्यू. इतकं सुंदर त्यांनी उभारलं. आपल्याला एकाच ठिकाणी सगळ्या आपल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन त्यांनी करून दिलं आहे. सो व्हेरी ग्रेट. जर तुम्हाला इथं जायचं असेल तर जे संगम आहे ते संगम ते शिवालय पार्क आहे, त्यांच्यामध्ये 3.5 किलोमीटरचं अंतर आहे. ॲक्च्युली आहे ना किती ग्रेट. जर तुम्ही जाणार असणार तर नक्की इकडे व्हिजिट करा, खूप छान आहे. या पार्कमध्ये ब्रह्मदेवाची एक विशाल मूर्ती आहे जे प्रयागराजमधील निर्मितीच्या पहिल्या यज्ञाचे साक्ष देते आणि उद्यानाशेजारीच भारद्वाज मुनींचा भव्य पुतळाही तयार करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी खूप सारे सेल्फी पॉईंट्स आहे जेणेकरून तुम्ही खूप साऱ्या सेल्फीज फोटोज क्लिक करू शकतात. अशा प्रकारे पूर्ण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन प्रयागराजमध्ये करून आलेली आहे, बघून आलेली आहे. आणि त्यांची जी पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी जे लावलेली आहे ती खूप सुंदर आहे. आणि प्रत्येक मंदिराचं रहस्य, प्रत्येक मंदिराची स्टोरी त्या पिक्चरमध्ये जे त्यांनी पोस्टर्स लावले आहेत, फ्लायर्समध्ये लावले आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील, वाचायला मिळतील. आणि हे ब्रह्मांड द युनिवर्स हे खूप सुंदर, लास्ट मला खूप आवडलं. हे खूप मिनिंगफुल होतं. हे गाईज लास्टला पूर्ण युनिवर्सच होतं, तर ते खूप अट्रॅक्टेड वाटलं मला त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे आमचं शिवालय पार्क पण बघून झाला फायनली. मग आम्ही शिवालय पार्कच्या बाहेर निघालो. मग बघितलं की काही आजूबाजूला मिळतं आहे का, बट देर इज नो चान्स गाईज. तर वॉकिंगच करत गेलो आम्ही. देन रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक असल्यामुळे ना आणि लोक खूप पायी चालत होते. ओल्ड नैनी ब्रिज वो साइड जे मध्ये गॅप असतात तिथून लोक निघत होते, तर आम्ही पण तिथूनच वरती चढलो. मग हा जो आहे ना नया नैनी ब्रिज आहे, म्हणजे हे जे सगळे लोक जे चालत होते ते स्टेशनपासून चालत आलेले होते. तुम्ही विचार करू शकतात की किती दूरपर्यंत चालावं लागत होतं. आणि हे जे तुम्ही पुलावरून दृश्य बघणार तर खूप सुंदर वाटतं. पूर्ण टेंट्स अँड पूर्ण खूप खूप भारी वाटतं बघायला वरतून. आणि ह्याच पुलावरून जर तुम्ही व्ह्यू बघितला तर खूप सुंदर वाटतं. पूर्ण प्रयागराज शायनिंग करतं रात्री. तर खूप छान एक्सपिरियन्स आहे तिथं. तुम्ही जा नक्की, खरंच व्हिजिट करा, त्या सगळ्या गोष्टी बघा, मस्त डोळ्यात साठवून ठेवा ह्या मेमरी. गाईज या प्रयागराजची जी वाईफ होती ती अलगच होती. मीन्स क्या ही कहना उसके बारे में. जो पूर्ण महाकुंभ आहे तो तुम्ही पूर्ण ब्रिजवरून बघणार ना तर न संपणारा होता. मीन्स इतका वाईड पसरलेला आहे तो. तर यस, अशा प्रकारे मी नैनीचे जो पूल होता त्याच्यावरून जात होतो. आणि त्याच्यानंतर मग मधून आम्ही टर्न केला. हा जो शॉर्टकट रस्ता होता तो बंद होता, तरी पण आम्ही तिकडनं गेलो बिकॉज इंडियन पीपल्स कहीं भी जुगाड़ कर लेते हैं, तो उनकी बात कुछ अलग होती है. तर इस रस्त्यामध्ये एक मनकामेश्वर मंदिर लागतं जे सगळ्यांना ठाऊक आहे. तर आम्ही त्या दिशेकडे जात आहोत. इकडे अश्वमेध घाट पण आहे. तर फायनली आम्ही आता मनकामेश्वर मंदिराजवळ पोचलो आहोत. तर या मंदिराची एक अशी खासियत आहे की ही मनोकामना ज्या आपल्या असतात, ज्या इच्छा असतात ते पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे जर खऱ्या मनाने जर तुम्ही तो पूजा केली, प्रार्थना केली तर तुमच्या ज्या इच्छा असतात ते कंप्लीट होतात असं मानलं जातं. तर इकडनं यमुना ही पुढे चालून उत्तर दिशामधून गंगामध्ये मिळते आणि इकडे पवित्र संगमचा जो आविर्भाव आहे तो इकडे असतो असं म्हटलं जातं. बरं झालं आम्ही गुगल मॅप लावून पायी चाललो आहोत आणि पूर्ण जे मध्ये मंदिरं आहेत किंवा जे काही स्पॉट आहेत ते आम्ही कव्हर करतो आहे. आणि हे आहे दशाश्वमेध घाट. तर इथून आमचं असं प्लॅनिंग होतं की बोटिंग करून आम्ही त्या फोर्टकडे जायचं, बट या ते काही चार्ज सांगत होते आणि तेवढे चार्जेस घेत पण नाही ते. तर मी ठरवलं की पायी जायचं. मग मी लिफ्ट मागून थोडं पुढे पायी गेलो. जो पूर्ण कॅम्प असतो तिथून जे आर्मीवाले असतात त्यांना पूर्ण रूल फॉलो करावं लागतात स्ट्रिक्ट, त्यामुळे त्यांनी आम्हाला अलो नाही केलं तिथून जायला. मग आम्ही पायी गेलो आणि देन इन बिटवीन व्हॉट हॅपन आम्हाला खूप चांगल्या माणसाने लिफ्ट दिली जे की अँबॅसेडर होते ह्या व्हेकलचे. अँड ती ओपीची फर्स्ट गाडी अशी असेल की ती तिथंच होती. महाराष्ट्र बहुत बढ़िया. क्या माता पिता नहीं आए क्या? हम लोग अभी सेक्टर 20. अरे बाप रे बाप, आप जिस वाहन पे बैठे हो ये टाइम इन यूपी. तो ये स्पेशली
बनवाया गया है। हाँ, मैं आदमी हूँ। Of course। इनको भी जरूर जानते होंगे। निश्चय और गुलशन कुमार पेश करते हैं, वो हमारी आवाज है। ओह माय गॉड। चलो ये 500 कर दो मुझे। थैंक यू अंकल। थैंक यू। भाई मस्त पैदल चल के आए। मान दिया हम यहाँ पे पहुंचे। तर तुम्ही बघू शकता आमच्या चेहऱ्यावरचा हॅपीनेस. आम्हाला थोडं लिफ्ट मिळाली पुढे जाण्यासाठी. क्राऊड खूपच होता आणि डिस्टन्स असं जवळ नाही आहे, सो खूप चालावं लागायचं. तर चालता चालता आम्हाला एक डिजिटल कुंभाचा हा टेंट दिसला. देन वी एंटर देअर अँड गाईज इट्स अवेसम एव्हरीथिंग. तुम्ही जी ही सिस्टम बघून हँग होणार गाईज. इतका जबरदस्त केलेला आहे आणि इतकी जबरदस्त सिक्युरिटी त्यांनी केलेली आहे. हा महाकुंभ फक्त नुसता त्यांनी उभा नाही केलेला आहे, यामागे खूप मेहनत आहे. सो वी हॅव टू बी ग्रेटफुल फॉर अवर गव्हर्नमेंट की त्यांनी इतकं हेल्प केली आहे ऑर्गनाईज करण्यासाठी. सो वी आर व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट अँड लॉट्स थँक्यू टू देम. मीन्स इतका मोठा अरेंजमेंट करणं हे काही मीन्स साधी गोष्ट नाही आहे. जरी आपल्या घरी काही कार्यक्रम असला तर आपले नाकी नऊ येते. तर काहीच इमॅजिन की पूर्ण देशवासियांसाठी त्यांनी ते उपलब्ध करून दिलं आहे. त्यामागे किती तगडी मेहनत आहे आणि सिक्युरिटी आहेत. आणि तिकडे तुम्ही जाणार ना तर तुम्हाला सिक्युरिटी खूप मिळेल. आणि एस्पेशली फॉर वुमन्स त्यांनी खूप छान केलेलं आहे. तुम्हाला चौकाला पोलीस आहेत आणि तुम्हाला तिथं लगेच हेल्प मिळू शकते. अशा पद्धतीने तिथं अरेंजमेंट केली गेली आहे. सो फिमेल्स इफ यू आर गोईंग देअर सो डोंट वरी अबाउट दॅट. बिंदास जावा. तुम्ही जेव्हा बघणार हे पूर्ण सिस्टम तर तुम्ही इतकं इम्प्रेस होणार ना की काय सांगायचं, त्याला शब्द नाही आहे गाईस माझ्याकडे. या कुंभमेळ्यात ना म्हणजे तंत्रज्ञानाचा खूप जास्त यूज केला गेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जे मोबाईल ॲप ट्रॅकिंग आहे त्यामुळे ना यात्रेकरूंवरती ना खूप लक्ष आहे. सेफ्टीसाठी ना ड्रोन आधारित निगराणी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ऑनली पर्पज ऑफ दॅट की सुरळीत कामकाज सुनिश्चित व्हावे आणि एकात्मिक कमांड सेंटरद्वारे पार्किंग क्षेत्रांचे निरीक्षण केले जाते आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे पार्किंगची कोणतीही समस्या उद्भवणार नाही आणि जे पण काही प्रॉब्लेम असतील त्यांना ते सोल्युशन मिळेल आणि प्रत्येक गोष्टींचं इथं तुम्हाला सोल्युशन आहे. तर आता आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये BNS हे अपडेटेड होऊन आलेलं आहे, भारत की नाही कानून. तर याविषयी त्यांनी खूप छान जे नागरिक आहेत त्यांना सजग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने ते यूज करू शकतात ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला मिळते आणि तुम्ही अपडेट होऊन येणार गाईज, जे आपल्याला बिलकुल माहीत नाही आहे काहीच गोष्टी. तर ह्या इथं गेल्यावर तुम्हाला व्यवस्थित माहिती प्रशासनाचं काम कसं चालतं ह्या पद्धतीने तिथं पूर्ण व्यवस्थित समजवलं गेलं आहे. आणि नॅशनल लेवलला देन आपल्या जिल्हा लेवलला अँड देन तालुका लेवलला ते कशा पद्धतीने कार्य करतं तर प्रत्येक गोष्टीचा इथं तुम्हाला मिळेल आणि बघायला मिळणार. आणि ही जे तुम्हाला दिसतं आहे हे वूडपासून बनवलेल्या वस्तू, तर जे कैदी असतात तर ते बनवतात ना, तर ते कसं अर्निंग करू शकतात ते ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. मीन्स A to Z गोष्टी, मीन्स A पासून तर झेडपर्यंतच्या ज्या गोष्टी असतात ज्या कार्य करतात यंत्रणा ते इथं आहे तुम्हाला दिलेलं. मीन्स ते सेव्ह तुम्हाला कसे करतात ते प्रत्येक कार्य त्यांचं इथं एक्सप्लेन केलं गेलं आहे. आणि आय जस्ट सेड की हॅट्स ऑफ टू देम. मी काही गोष्टी रिअलमध्ये बघितलं ना, जस्ट टी व्हीमध्ये बघितलं तर ते मला लाईव्ह बघायला मिळालं. आणि पूर्ण त्यांनी तिथे एक्सप्लेन पण केलं. जर तुम्हाला वाटलं तर मी छोट्या गोष्टी तिथं तुम्हाला बघायला मिळतील जे की फक्त आपण टी व्हीमध्ये बघतो. एव्हरीथिंग इज देअर इन अ डिटेल. तर प्रत्येक डिपार्टमेंटविषयी तिथं सेटअप केला गेला होता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन यू विल गेट देअर. अँड जे महिलांविषयी जी सुरक्षा यंत्रणा असते तर त्याविषयी हा पूर्ण सेक्टर मीन्स त्यांनी तो सेटअप केलेला आहे.
तर हे स्टँडिंग पॅम्पलेट्स दिले. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तिकडे काही झालं तर यू कॅन कॉन्टॅक्ट टू देम. आणि तो नंबर आहे 1090. यू कॅन कॉन्टॅक्ट टू देम अँड दे विल इमिडिएटली हेल्प यू. सो डोंट वरी अबाउट दॅट. सो यू विल गेट ऑल सिक्युरिटी देअर. अशा प्रकारे आम्ही भव्य दिव्य महाडिजिटल हे बघितलं. अँड देन नाव वी आर गोईंग टू द बडे हनुमानजी. पण येस इकडे खूप तुम्हाला शॉपिंग करायला पण मिळेल, फक्त तुम्हाला टाईम पाहिजे, दॅट्स इट. आणि नाव आता मी जात आहोत संविधान गॅलरीमध्ये. तर येस संविधान गॅलरी पण त्याच एरियामध्ये आहे आणि जवळच आहे तिथून. तर मी गेलो इकडं आणि आपल्या संविधानाविषयी तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्या गोष्टी. तर या हा पूर्ण सेटअप यांनी इथं उभारला आणि इथं तुम्हाला तुमच्या रिव्ह्यू देण्याची पण संधी उपलब्ध होती. मीन्स आपलं जे भारतीय संविधान आहे ते निर्माण कसं झालं त्याची पूर्ण जर्नी इथं दिली गेली आहे, पूर्ण पिक्चर थ्रू. अँड यू विल रीड देअर लॉट आणि तुम्हाला पूर्ण कळेल की अरे याची उत्पत्ती अशी झाली आहे. यूपीचे जे संसदीय कामकाज मंत्री आहे सुरेश कुमार खन्ना यांनी संविधान दालनाचे उद्घाटन केले होते. आणि जेही महाकुंभात आलेले आहेत त्यांना लोकांना संविधानात जे आपले अधिकार दिले गेले आहेत किंवा कर्तव्य दिले गेले आहेत ते समजून घेण्याची एक अनोखी संधी आपल्याला इथं प्रदान करण्यात आलेली आहे. सो इट्स व्हेरी ग्रेट अँड वंडरफुल थिंग. आणि या गॅलरीमध्ये ना सोप्या आणि एकदम प्रभावी पद्धतीने स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. आणि डिजिटल जे उपकरणं आहेत त्याद्वारे इथं तुम्हाला लवकर ही जी इन्फॉर्मेशन आहे ती लवकर गेट होईल. आणि याचा एकच उद्देश होता की लोकांना संविधानाच्या मूलभूत तत्वांची आणि लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणे. आणि महाकुंभ नगरीमध्ये संविधान दालनाचा विशेष आकर्षण म्हणून याचा समावेश केला गेला होता. आणि जिथे भाविकांना अध्यात्मासोबतच संविधानिक ज्ञानाचा पण अनुभव घेता येईल. आणि संविधानाचे महत्त्व आणि त्याचे जतन याबद्दल समाजातील सर्व घटकांसाठी हे दालन खूप इंटरेस्टिंग आणि एक प्रेरणास्रोत आहे. तर जेही लोक मेळ्यात आलेले होते तर येस येणाऱ्या लोकांना संविधानाची निर्मिती, अंमलबजावणी आणि त्यातील कलमांबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हा त्याचा मेन उद्देश. आणि ते ऑडिओद्वारे जे काही संविधान सभेतील जे काही वादविवाद होते, जे काही संभाषण होते ते इथं प्रेझेंट केले गेले आहेत. तर जर तुम्ही जाणार असणार तर प्लीज इकडे नक्की जा, बघा, एक्सपिरियन्स करा. त्रिवेणी बाजार तर मस्त, ज्यांना शॉपिंग करायची त्यांना. आम्हाला टाईम नव्हता म्हणून आम्ही तिकडे नाही गेलो. तर आता आम्ही जात आहोत डायरेक्टली बडे हनुमानजी या मंदिराकडे. तर चला मग माझ्यासोबत आता. तर इकडे प्रचंड क्राऊड असल्यामुळे तुम्हाला खूप क्यूमध्ये उभं राहावं लागणार आहे आणि देन तुमचा नंबर लागू शकतो. सो यू हॅव टू बी पेशन्स फॉर दॅट. तर गाईज इतका चमत्कार झाला माझ्यासोबत की मी 2दा दर्शन केलेलं आहे. तर ते पुढे बघूया आपण. यू कॅन सी द क्राऊड हिअर. हनुमानजी म्हटले चमत्काराचं दुसरं नाव आहे. हनुमानजीचे मंदिर बघायला गेले तसं प्रत्येक ठिकाणी आहे, बट संगमाच्या काठावर हनुमानाचं हे जे मंदिर आहे तर या हनुमानाची जी मूर्ती आहे ती झोपलेली आहे. या पहुडलेल्या हनुमानींच्या मूर्तीचे रहस्य काय आहे? संगमाच्या काठावर वसलेल्या या मंदिराबद्दल असं म्हणतात की आंघोळीनंतर संगमाच्या या मंदिराचे दर्शन घेतले नाही तर स्नान अपूर्ण मानले जाते. हे सगळ्यांनी ऐकलंच असेल. असं सांगितलं जातं की जेव्हा हनुमानजी लंकेवर विजय मिळवताना परत येत होते तेव्हा त्यांना वाटेत थकवा जाणवू लागला, म्हणून सीता मातेच्या सांगण्यावरून ते येथे संगमाच्या काठावर झोपले. हे लक्षात घेऊन येथे झोपलेल्या हनुमानजींचे मंदिर बांधले गेले. मग तर अशा प्रकारे जय श्री नामाचा नाद करत, घोष करत आमचं दर्शन झालं. खूप सुंदर पद्धतीने झालं. खूप रांग होत्या त्याच्यामुळे जी लाईन होती ती इकडच्या साईडला होती आणि तिथूनच आमचं दर्शन झालं. हे जे दिवे लावतात ते तुमचे जे काही विश असेल तर तुम्ही दिवे परचेस करून हे तुम्ही लावू शकतात, तुमच्या परिवाराच्या नावाने पण लावू शकतात. तर खूप छान पद्धतीने दर्शन झालं. बीच वाले लाईन में जाते थे. थँक्यू. जय श्रीराम.
इथे लागूनच अकबर फोर्ट आहे, बट तो आता कवर करणं इम्पॉसिबल होतं आमच्यासाठी बिकॉज वी हॅव टू गेट बॅक टू अवर टेंट ऑल्सो. अँड देन मग आता सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं गाईज, तर मग आता फायनली एक रेस्टॉरंट होतं तिकडे, तर आम्हाला खायचं होतं. जे काही समोसा चाट होते ते खाल्ले. एरियामध्ये डिजिटल महाकुंभाचा शो आहे, तुम्ही बघू शकता समोरच आहे, बट आता पॉसिबल नव्हतं कवर करणं. आणि देन इथं संस्कृतीचा जो संगम आहे ते पण नव्हतं, तर मग एक जे 7 वाजेला सुरू होतं डिजिटल जे आपण लेझर शो म्हणतो, तर यमुना नदीच्या तीरावरती आहे हे. तर यस, फायनली वी गॉट वन गुड हार्ट गाय की त्यांनी आम्हाला तिकडे सोडलं व्यवस्थित आणि ते थांबले पण आमच्यासाठी आणि पूर्ण आम्हाला लेझर शो दाखवला. लेझर शो मस्ट बघा गाईज, खूप सुंदर, खूप अवेसम आहे. जर तुम्ही महाकुंभाला गेले, ये नाही देखा तो क्या देखा. फिर युनिवर्सने खूप साथ दिली की लास्टला येताना आम्ही लिफ्ट मागून आलो आणि फायनली दॅट मॅन मीन्स खूप छान आमचा एक्सपिरियन्स होता की तुम्ही खरंच तुमचं मन शुद्ध असलं आणि तुमची भावना शुद्ध असली ना की ऑटोमॅटिक लोक तुम्हाला हेल्प करायला येतात. सो वी आर व्हेरी ग्रेटफुल. थँक्यू सो मच अँड लॉर्ड्स लव यू युनिवर्स की युनिवर्स हमारे साथ है ऑलवेज. सुंदर म्हणजे खूप गर्दी पण होती आणि इकडे आणि पूर्ण लेझर शोच्या थ्रू तुम्हाला पूर्ण महाकुंभाची स्टोरी पूर्ण तुम्हाला सांगतील. आणि यस, मस्ट फायनली आमच्या टाईममध्ये मस्त पोचलो टेंटमध्ये आणि टेंटमध्ये देखा तो अरे मस्त गरबा चालू होता, डान्स चालू होता, भारी मजा आली. मग देन वी इन्स्टंटली जॉईन देअर. जो पण काही थकवा होता तो निघून गेलेला होता गाईज, कारण की तिकडनं येण्याची पूर्ण कॅपॅसिटी नव्हती. बट फायनली टेंटपर्यंत आम्ही सक्सेसफुली पोचलो होतो बाय बाईक. अँड देन वी जॉईन अँड वी एन्जॉयड अ लॉट. मग लिटी जेव्हा केला होता मग मस्त आम्ही आनंद घेतला आमच्या जेवणाचा. अशा प्रकारे आमचा आजचा दिवस स्पेंड झाला. छान एक्सपिरियन्स होता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.